पण तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरला आहे, पण अद्याप कुणाला ए बी फॉर्म दिलेला नाही. कोणत्याच पक्षाचे ए बी फॉर्म आज याच्यामध्ये भरले गेलेले नाहीत. कोणत्या भावना आहेत मनामध्ये आज फॉर्म भरताना आणि काय धाकधूक आहे? धाकधूक तर 100% आहे. के फॉर्म उद्या कोणाला भेटेल काय भेटेल ह्याच्यात निष्पक्षपणे अजून राष्ट्रवादीने कोणाला दिलेत काय दिलेत हे अजून काय माहिती नाही. उद्या तर 100% कळेल तर कोणाला ए बी फॉर्म जातोय तो. सध्या कोणत्या भावना आहेत प्रभागासंदर्भात? कारण आज तुम्ही फॉर्म भरताय, थेट तुम्ही नगरसेवकच्या रिंगणामध्ये उतरताय आणि प्रभागाच्या विकासाच्या दृष्टीने तुम्ही पाहताय. कोणत्या विकासाच्या भावना आहेत आज मनामध्ये? काय प्रभागातल्या समस्या आहेत? बरेचसे मुद्दे विकासाचे ते विकासाचे मुद्दे पुढच्या पंचवार्षिकमध्ये येतीलच. पुढे जे काय असेल ते येतील. पण आत्ता तरी आता ही फक्त ती फॉर्म भरण्याची धाकधूक आहे. ते धाकधूक म्हणून आज मोकळं झालं. भाऊ काय सांगाल तुम्ही? आज मोठी रॅली काढून तुम्ही तुमची ताकद दाखवली, काय वाटते तुम्हाला? ताकद नाही म्हणता येणार. हे आमच्या जनतेचे सगळ्यांचा सहवास होता. जे माझ्यासोबत आहे ते आमच्या गावातले अखिल वल्लेकरवाडी ग्रामस्थ, बाकी मित्र परिवार जो आहे तो सगळे सोबत तेच होता. ओके. कोणते मुद्दे तुम्ही निवडणुकीला सामोरं जाता? बरेचसे मुद्दे, स्मशानभूमी असो, ड्रेनेज असो, पाणी असो, प्लेग्राऊंड असो, हॉस्पिटल असो, असे बरेचसे मुद्दे आहेत. ते घेऊन मी आज पालिकेचा रिंगणात उतरलेलो आहे. एक मतदारांना काय आव्हान? एक चांगला उमेदवार निवडून द्या एवढंच आव्हान करतो. चांगला उमेदवार की शुभम वालेकरांना निवडून द्या? 100% शुभम वाल्लेकरांनाच. म्हणजे पुढं सभेमध्ये एक आवाज घुमणार असं वाटतंय. 100% घुमणार.